विद्यार्थ्यांनो, काल आपण 1.1 मध्ये तुमचे 4 प्रॉब्लेम्स पाहिले होते. आता त्याच्या पुढचे प्रॉब्लेम्स पाहूया. आज याचा आपला पॉइंट आहे 1.1 आणि प्रॉब्लेम नंबर क्वेश्चन नंबर 5. 5m - 3n = 19 and -6n = -7. तर पहिल्यांदा फर्स्ट इक्वेशन खाली घ्या. 5m - 3n = 19 इक्वेशन नंबर 1 देऊन टाका. त्याच्या खाली सेकंड लिहा m - 6n = -7 इक्वेशन नंबर 2. हा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला सॉल्व करण्याच्या पहिले आपल्याला चेक करायचे याच्यातली कोणती पेयर सारखी आहे का, कोणती जोडी सारखी आहे का, यांची किंवा यांची. पहा, यांची जोडी सारखी आहे का, इथे काही नाही म्हणजे 1. 5 आणि 1 सारखं नाही, 3 आणि 6 सारखं नाही, म्हणजे एकही जोडी सारखी नाही. आता एकही जोडी सारखी नसेल त्याला कसं सॉल्व करायचं. जर कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही सांगू शकता आन्सर कसं सॉल्व करावं. विद्यार्थ्यांनो, खालच्या संख्येने वरी आणि वरच्या संख्येने खाली मल्टिप्लिकेशन करायचं, मल्टिप्लाय करावं लागेल. खालच्या नंबरने वरती आणि वरच्या नंबरने खालती मल्टिप्लाय करायचं. करा मल्टिप्लिकेशन. 1 5 जा 5, 1 3 जा 3, 1 9 3 जा 19. इकडं 5 1 जा 5, 5 6 जा 30, 5 7 जा 35. काय केलं आपण इथं मल्टिप्लाय केलं. 1 आणि 5 चा गुणाकार मल्टिप्लिकेशन 5 आलेला आहे. 1 * 3 3, 1 * 19 19, 1 5 * 1 5, 5 * 6 30, 5 * 7 35. राइट ना. आता आपल्याला सेम पेअर भेटली आहे 5m 5m भेटली आहे सेम पेअर. आता याला आपल्याला कॅन्सल म्हणजेच कट करायचं. पण कॅन्सल करण्याच्या पहिले काय करावं लागेल, आपल्याला यांचे साइन बदलावे लागतील. तर हा +5m आहे, हा मायनस, हा मायनसचा प्लस, मायनसचा प्लस. 5m 5m कॅन्सल झाले. आता याला सॉल्व करा. -3m + 30. जेव्हा केव्हा आपण एक नंबर मायनसचा असेल आणि एक नंबर प्लसचा असेल, एक मायनस आणि एक प्लसचा असेल तर त्याला सॉल्व करताना त्याचे सरळ सबट्रॅक्शन करायचं आणि लार्ज नंबरचं साइन द्यायचं. सरळ द्यायचं, सबट्रॅक्शन करून लार्ज नंबरचं साइन. 30 आणि 3 चं सबट्रॅक्शन 27 आणि लार्ज नंबरचं साइन कोणतं आहे प्लस. प्लस 19 चे काय हरकत नाही, 27 आहे. याला सॉल्व करा. 19 + 35 किती होणार? 54. म्हणजे 27n = 54. आपली ही स्टेप आलेली आहे. आता याच्या पुढे 27 आणि 54 मध्ये इथे कोणतं चिन्ह आहे, म्हणजे मल्टिप्लायचं चिन्ह आहे, मल्टिप्लिकेशनचं. हा n जसं तसं, 54 जसं तसं. मल्टिप्लिकेशन मध्ये 27 इथे कुठे येणार, डिव्हिजन मध्ये. 27 ला 54 ला डिवाइड करा. 27 ला जा 27, 27 2 जा 54. म्हणजे n = how much 2. n ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 2 आलेली आहे, म्हणजे 2 आलेली आहे. आता ही n ची व्हॅल्यू समीकरण नंबर 1 मध्ये ठेवायची. पुट the value of n into equation number 1. सांगा बरं इक्वेशन नंबर 1 काय आहे. 5m - 3n = 19. 5m ला 5m -3 ला 3. आता 3 आणि n यांच्यामध्ये कोणतं चिन्ह आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशनचे चिन्ह. दिसत जाईल तसं 3 लक्षात ठेवायला. एखादा व्हेरिएबल आणि एखादा कोइफिशियंट, संख्या आणि अक्षर याच्यामध्ये कधी पण मल्टिप्लायचं साइन असणार. इथे मी 10 लिहिलं याचा अर्थ 10, इथे 10 लिहिलं याचा अर्थ 10 आणि यांच्यामध्ये गुणाकारचं चिन्ह असणार म्हणजे असणार, म्हणजेच मल्टिप्लायचं चिन्ह असणार म्हणजे असणार. तर 3 इथे कोणतं चिन्ह आहे, मल्टिप्लाय. n ला n, 19 ला 19, 5m ला 5m. n ची किंमत आपल्याजवळ आहे ना, आहे ना. इथे n च्या ऐवजी n ची किंमत लिहा. काय आहे n ची किंमत, 2 लिहिलं. चला 5m मायनस 3 2 जा 6, 19 जशाला तसं. आता 5m आणि 6 यांचं सबट्रॅक्शन होऊ शकते का, करा. होते का बघा. 5m आणि 6 यांचं सबट्रॅक्शन होत नाही. मग होत नाही तर काय करतात, या 6 ला पलीकडे घेऊन जा. हा 5m जशाला तसं, 19 जशाला तसं. हा -6 = साईडच्या अलीकडे होता, त्याला आपण पलीकडे पाठवतो. आणि पलीकडे पाठवत असताना याचं साइन काय करायचं, चेंज करायचं. हा मायनसचा तो 6 आहे, तो इकडे येऊन काय झाला प्लस. 5m = 6 19 + 6 how much
25 m is equal to 25 by multiply मध्ये 5 division मध्ये 5 5 जा 25 m is equal to how much 5. So our solution answer is 5 comma 2. The answer is finished. जर तुम्हाला बाहेर हे जर गणित लिहून घ्यायचं असेल तिथे व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. पण तत्पूर्वी आणखी एकदा पाहून घ्या स्टेप्स. पहिले समीकरण दिलं म्हणजे पहिले इक्वेशन दिलं, दुसरं इक्वेशन दिलं आणि दोन्ही इक्वेशन दिल्यानंतर आपण चेक केलं की कोणती पेयर सारखी आहे का. एकही पेयर सारखी नव्हती म्हणून खालच्या नंबरने वरी आणि वरच्या नंबरने खाली बोललं. हे दोन आपल्याला आन्सर्स आले. त्याच्यामध्ये ही पेयर सारखी आहे, त्याला कट करायचं. पण कट करण्यापहिले त्यांचे साइन कसे पाहिजे, चेंज पाहिजे, वेगवेगळे पाहिजे. त्यांचे साइन आपण काय करून घेतले, चेंज करून घेतले. पाठीत आपण लिहून टाकू changing the signs. साइन चेंज केला आणि सोडवलेला 27 is equal to 54. 27 आणि यांच्यामध्ये कोणतं साइन आहे, मल्टिप्लायचं तर मल्टिप्लायचं 27 इकडं डिव्हिजन मध्ये 27 ने 54 ला भागलं किती आलेला आहे 2 आलेला आहे. नंतर ही व्हॅल्यू कोणत्या इक्वेशन मध्ये किंवा इक्वेशन 1 किंवा 2 आपण 1 मध्ये ठेवलं. पुट द व्हॅल्यू ऑफ n इनटू इक्वेशन नंबर 1. 5 तसं मायनस ला मायनस 3 ला इथं कोणतं साइन आहे म्हणजे मल्टिप्लायचं साइन आहेच. यांची व्हॅल्यू किती आहे 2. 19 तसं 5m का 5m 3 2 जा 6 19 तसं 5m आणि 6 यांचं सबट्रॅक्शन होत नाही म्हणून मायनस 6 तिकडे जाऊन प्लस होणार 19 प्लस 6 25. मल्टिप्लाय मध्ये 5 डिवाइड मध्ये 5 ने 25 ला भागलं म्हणजे डिवाइड केलं 5 5 जा 25. आन्सर आपला आलेला आहे 5,2. व्हिडिओ पॉज करा आणि हे आन्सर लिहून घ्या. Next question number 1 by 3x plus y is equal to 10 by 3. 2x plus 1 by 4 y is equal to 11 by 4. Right? तर पहा याचा आन्सर कसं करायचा 1 by 3x plus y is equal to 10 by 3. आतापर्यंतचे इक्वेशन आणि या इक्वेशन मध्ये फरक आहे की आतापर्यंतचे इक्वेशन नॉर्मल एका लाईन मध्ये स्ट्रेट होते या टाइपचे काहीतरी. परंतु या इक्वेशन मध्ये काय झालेलं आहे डिवाइड मध्ये किंवा आपण म्हणू शकतो डिनॉमिनेटर मध्ये काय झालेलं आहे एक्स्ट्राचा ची आलेला आहे. तर याला सुद्धा आपण असं नॉर्मली काय करूया बनवून घेऊया. याला नॉर्मल समीकरण नॉर्मल इक्वेशन तयार करून घेऊन द्या आणि याचं जर नॉर्मल करायचं असेल तर काही काळजी करायची नाही. फक्त इथं बघायचं की खाली म्हणजे कुठं डिनॉमिनेटर मध्ये कोणता नंबर आहे 3. तर सरळ या 3 न पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 3 टू ऑल इक्वेशन टू होल इक्वेशन. काय करायचं सांगा बरं. खाली जी संख्या आहे त्या संख्येनं सर्व पदांना सर्व इक्वेशनला काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय बाय 3 टू ऑल टर्म्स. काय आहे पहिली टर्म 1 by 3x याला 3 ने मल्टिप्लाय करा. y याला 3 ने मल्टिप्लाय करा. 10 by 3 याला सुद्धा 3 ने काय करा मल्टिप्लाय करा. this 3 गेट कॅन्सल. this 3 गेट कॅन्सल. हा 3 कटला. हा 3 कटला. राहिलं काय आता पहा 1x म्हणजे x y into 3y आणि इथं फक्त 10 म्हणजे x plus 3y is equal to 10. त्याला दोन टाका इक्वेशन नंबर 1. सेकंड काय इक्वेशन मध्ये काय होते 2x plus 1 by 4y is equal to 11 by 4. आता सांगा आपण काय करायला पाहिजे. जसे इथं खाली 3 होतं म्हणजे 3 होतं तर सगळ्याला आपण काय केलं 3 ने मल्टिप्लाय केलं. तसे इथे खाली काय आहे 4 आहे तर सर्वाला काय करावं लागेल आपल्याला 4 ने मल्टिप्लाय by 4 to all terms. जी संख्या खाली असेल त्या संख्येने सर्वांना काय करायचं मल्टिप्लाय करायचं. करा मग 2x into 4 1 by 4y into 4 11 by 4 into 4. तर काय होणार याचा मल्टिप्लाय केला 2 4 जा 8x 4 4 will cancel y
4 will cancel 11. This is equation number 2. Now we have two equations. Equation number first and second. What is first? X plus 3y is equal to 10 at x plus y is equal to 11. तर पहा आता आपल्याजवळ दोन इक्वेशन आलेले आहेत. x plus 3y is equal to 10 and x plus y is equal to 11. ह्याला सॉल्व करायचं आणि ह्याला सॉल्व करायचं कसं? नॉर्मली आपण त्याच्या पहिले जसं लिंक सॉल्व केले तसं. चेक करा कोणती पेयर सारखी आहे की काय नाही. म्हणजे आपण पहिल्यांदा 1 लिहून टाकूया. कोणती पेयर सारखी आहे? ही पेयर सारखी आहे का? नाही. इथे काय म्हणजे 1 लिहून टाका. ही पेयर सारखी आहे का? नाही. आणि पेयर जर सारखी नसेल तर खालच्या नंबरने वरती आणि वरच्या नंबरने खाली मल्टिप्लाय करा. या 8 ने वर, या 1 ने खाली. काय करतात तुम्ही? मल्टिप्लाय करा. 8 1 जा 8, 8 3 जा हाऊ मच? 24, 8 10 जा 80, 8 1 जा 8, 1 1 जा 1 and 1 11 जा 11. आली. आता ही पेयर सारखी आहे का विद्यार्थ्यांनो? राईट. पेयर जेव्हा सारखी तेव्हा त्याला आता काय करायचं तुम्हाला? कॅन्सल कट करायचं आणि कट करण्यासाठी त्याची साइन काय करायची आपल्याला? बदलायची. मायनस मायनस मायनस. दोघं पण कॅन्सल. 24 minus 1 23y and 80 minus 11 69. y is equal to 69 आणि मल्टिप्लाय मध्ये 29 23 तिकडे कशात जाते? डिव्हिजन मध्ये. कारण मी तुम्हाला सांगितलं 23 आणि y यांच्या मधात कोणते चिन्ह जरी दिसत नसेल तर मल्टिप्लायचं म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन असते. त्यामुळे इकडे 23 साइड बदलला म्हणजे डिव्हिजन मध्ये गेलं तर 23 1 जा 23, 23 3 जा 69. y is equal to how much? 3. आता ही y ची व्हॅल्यू कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये तुम्ही ठेवू शकता. 1 मध्ये किंवा 2 मध्ये. पुट the value of equation, put the value of y into equation number 1. What is equation number 1? x plus 3y is equal to 10. x plus 3 इथं कोणतं साइन नाही म्हणजे मल्टिप्लायचं. y ची व्हॅल्यू 3 is equal to 10. x plus 3 3 जा 9 is equal to 10. x आणि 9 यांची ऍडिशन होत नाही म्हणून काय करता तुम्ही? या 9 ला पलीकडे पाठवता आणि पाठवताना त्याची साइन बदलता. प्लस तर 9 आहे तर तिकडे जाऊन मायनस. x is equal to how much? 1. So solution 1 comma. This is our right answer. पुन्हा एकदा बघून घ्या कसं सॉल्व केलं आपण. हे आपल्याला इक्वेशन दिलं होतं आणि हे दिले होते दोन इक्वेशन. फक्त त्यांनी थोडा आपल्याला भीती निर्माण करण्यासाठी किंवा एक मोठं गणित व्हावं म्हणून यांच्या डिवाइड मध्ये डिव्हिजन मध्ये इथे 3 आणि इथे 4 त्यांनी एक्स्ट्राचा घेतला होता. तो आपण कट केला. तो कसा कट केला? इक्वेशन द्यायचं. दोघांच्या पण खाली 3 होतं त्यामुळे या 3 ने सर्व टर्मला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3 3 3 कॅन्सल आणि हे इक्वेशन आलं. याच्या खाली 4 आहे म्हणून 4 सर्वांना काय करायचं? जी संख्या खाली असेल त्याच्यानंच काय करायचं? सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं आणि हे सोडवलं. हे दोन इक्वेशन आपल्याजवळ आले आणि दोन्ही इक्वेशन आल्यानंतर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 हे दोन्ही इक्वेशन आल्यानंतर काय केलं आपण? इक्वेशनला लिहिलं. पेयर चेक केली. पेयर कोणतीही सारखी नव्हती म्हणून खालच्या नंबरने बरी आणि वरच्या नंबरने खाली मल्टिप्लाय केलं. 8 1 जा 8, 8 3 जा 24, 8 10 जा 80 आणि इकडं 1 8 जा 8, 1 1 जा 1, 1 11 जा 11. मग सेम पेयर आहे त्याला कॅन्सल करायचं. पण कॅन्सल करण्यासाठी त्यांची साइन चेंज करावी लागतात. मग याची साइन चेंज करून घेतली. हे दोघं कॅन्सल झाले. 24 minus 1 y 23y, 80 minus 11 69. मग 23y जे आहे त्याच्यामध्ये कोणतं साइन असणार? मल्टिप्लायचं. मग मल्टिप्लायचं 29 23 इकडे कुठे आलं? डिव्हिजन मध्ये. 23 ला 69 ला आपण काय केलं? डिवाइड केलं. 23 3 जा 69. देन वी हॅव गॉट द व्हॅल्यू ऑफ y 3. आपल्याला y ची व्हॅल्यू भेटलेली आहे. मग ही y ची व्हॅल्यू कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये ठेवा. आपण नॉर्मली इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवतो. पुट द व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन नंबर 1. What is equation number 1? x plus 3y is equal to 10. x ला x, 3 ला 3, y ची किंमत 3 म्हणजे 3. 10 जशा x ला x, 3 3 जा 9, 10 ला 10 प्लस चा 9 इकडे जाऊन मायनस झाला. Then we have got the answer x is equal to 1 and our solution is 1,3. हे लिहून घ्यायचं असेल आन्सर तर पॉज करा आणि आन्सर लिहून घ्या. नेक्स्ट गणित सुरू करण्याच्या पहिले
ज्या गणितात काय झालं होतं एकदा आपण त्याचं उजळणीमध्ये रिव्हिजन करून घेऊया. हा जो आता आपण हे जे गणित पाहिलं, हे जे आन्सर पाहिलं, क्वेश्चन पाहिला, त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं फक्त पहिल्या इक्वेशनच्या खाली त्यांनी डिवाइड मध्ये 3 दिलं होतं आणि दुसऱ्या इक्वेशनच्या खाली 4 दिलं होतं आणि तेच करण्यासाठी कमी करण्यासाठी त्याच स्त्रीनं पहिल्या इक्वेशनला आपण डिवाइड केलं आणि दुसऱ्या इक्वेशनला पूर्ण केलं. मग आपल्याला नॉर्मल इक्वेशन भेटले आणि त्या नॉर्मल इक्वेशनला आपण सोडवलं. आता पुढचं इक्वेशन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. 99x plus 101y is equal to 499. 101x plus 99y is equal to 501. पहिल्याला पहिली इक्वेशन लिहूया. 99x plus 101y is equal to 499. इक्वेशन नंबर 1. सेकंड लिहूया. 101x plus 99y is equal to 501. याला सोडा, याला सुद्धा आपल्याला पहिले सारखं सोडवता येते. खालच्या नंबरवर वरच्या नंबरवर खाली मल्टिप्लाय करून, पण याची एक विशेषता आहे, त्यामुळे आपण दुसऱ्या पद्धतीने सोडूया. इथे काय झालेलं आहे पहा, पहिल्या इक्वेशन मध्ये जी संख्या x सोबत आहे ती y सोबत आहे का चेक करा. इथे 99 इथे 99 आहे, म्हणजे x सोबतची संख्या y सोबत पहिल्या इक्वेशन आहे. तसंच दुसऱ्याला चेक करा, दुसऱ्याच्या x सोबतची संख्या पहिल्याच्या y सोबत आहे. म्हणजे दोन्ही इक्वेशन मध्ये आपण पाहिलं असं की जी संख्या x सोबत आहे तीच संख्या कोणासोबत आहे, y सोबत आहे. जर x सोबतची संख्या y सोबत असेल, इथल्या x सोबतची संख्या इथल्या y सोबत आणि इथल्या x सोबतची संख्या इथल्या y सोबत. जर x सोबतची संख्या y सोबत आणि y सोबतची संख्या x सोबत असेल तर एकदा त्याची ऍडिशन करा आणि एकदा त्याची सबट्रॅक्शन करा. काय करायचं, एकदा ऍडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन. मग ऍडिशन करून टाका. काय ऍडिशन करतो आपण, कारण की जी x सोबतची संख्या इथे आहे इथे y सोबत आहे आणि इथे पण जी x सोबतची संख्या आहे पहिल्या इक्वेशन मध्ये y सोबत आहे. म्हणून एकदा यांची ऍडिशन आणि एकदा यांचं सबट्रॅक्शन करा. ऍडिशन 99 and 101 200x plus 200y is equal to how much, 1000. Adding 1 and 2. Addition करा. आता काय करतात, सबट्रॅक्शन. 99x plus 100. सबट्रॅक्शन करायच्या पहिले ही स्टेप समजली का बघा. दोघांची ऍडिशन 200, दोघांची ऍडिशन 200 आणि याची ऍडिशन 1000. ऍडिंग 1 and 2. नेक्स्ट स्टेप आपण घेऊया. या सगळ्याला 200 ने काय होतो, सगळ्याला 200 ने काय होणार, डिवाइड करता येईल ना. सर्वांना 200 ने डिवाइड करा. 200 1 जा 200, 200 1 जा 200 आणि 200 5 जा 1000. हे बनवून द्यायची गरज नाही. x plus y is equal to 5 divide by 200 आणि याला इक्वेशन नंबर आपण देऊन टाकूया 3. x plus y is equal to 5. बघा पहिल्यांदा आपण याची ऍडिशन केली आणि ऍडिशनचा ज्याही नंबरला भाग जातो म्हणजे जे ज्या संख्येने ते ऍडिशन डिवाइड होते त्याच्यानंतर त्याला काय करा आपण डिवाइड करू. आता एकदा याची ऍडिशन झाली, आता याची काय करायची आपल्याला सबट्रॅक्शन. आपण आता काय लिहिलं, 99x plus 101y is equal to 499. 101x plus 99y is equal to 5. आता याचं काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्शन. तेव्हा इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट करणे म्हणजे काय, फक्त साइन चेंज करणे. सबट्रॅक्ट म्हणजे काय, साइन चेंज करा. प्लस चा माइनस, प्लस चा माइनस, प्लस चा माइनस. 99 माइनस 101 एकदा होऊन घ्या. 99x माइनस 101. त्या 99 ला कोणता साइन आहे म्हणजे प्लस आहे. एक संख्या प्लस झाली, एक संख्या माइनस झाली. जर एक संख्या प्लस आणि एक संख्या माइनस असेल तर सिंपली काय करायचं, जर एक संख्या प्लस आणि एक संख्या माइनस असेल तर त्यांची सबट्रॅक्ट करून त्यांचं सबट्रॅक्शन करून मोठ्याचे साइन द्यायचं. जर एक नंबरला प्लसचा आणि एक नंबर माइनसचा असेल तर दोघांचं सबट्रॅक्शन करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, लार्ज नंबरचं साइन द्या. दोघांचं सबट्रॅक्शन 2x आणि मोठ्याचं साइन काय येणार, माइनस. माइनस 2x. इथे सुद्धा सेम तसंच करसाल तुम्ही. काय आहे इथे 101y माइनस 99y सिंपल आहे. काय ना प्लस 2y आणि इथं सबट्रॅक्ट केलं तर माइनस 2. राइट. आता पहा त्या सगळ्याला कितीने डिवाइड होणार आहे, सगळे 2 ने डिवाइड होतील. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2 म्हणजे माइनस x प्लस y इज इक्वल टू माइनस 1. सबट्रॅक्टिंग 2 from 1, right, and divide by
तर अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन नंबर 4 भेटला. इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. फ्रॉम इक्वेशन 3 and 4, 3 आणि 4 ला घ्या. x plus y is equal to 5 minus x plus y is equal to -1. आता त्या x पण सारखा आहे, y पण सारखा आहे. कोणालाही आपल्याला काय करता येऊ शकते, कट करता येऊ शकते, कॅन्सल करता येऊ शकते. पण कॅन्सल करण्यासाठी त्यांचे साइन वेगवेगळे पाहिजे. आणि पहा या दोघांची साइन वेगवेगळे आहेत म्हणून x ला आपण कॅन्सल करू. आता y कडे जा. y plus y 2y, 5 minus 1 4, y जसं तसं 4 जसं तसं मल्टिप्लाय मध्ये दोन तर डिवाइड मध्ये आले. y is equal to 2 जा 4. y ची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये ठेवा. 1 2 3 4. मला ती सोपी वाटते, मी 3 मध्ये ठेवतो. पुट द व्हॅल्यू ऑफ y into equation number 3. What is equation number 3? x plus y is equal to 5. x plus what is the value of y? y ची किंमत किती आहे मित्रांनो? 2. y जसं तसं. आता x आणि 2 याची ऍडिशन होऊ शकते का? नाही. म्हणजे या दोनला आपल्याला पलीकडे पाठवावं लागेल. तर प्लस ला तिकडे जाऊन काय होणार? मायनस होणार. x is equal to 5 minus 2. How much? 3. So our answer is 3, right? व्हिडिओ पॉज करा, याला लिहून घेऊ शकता. पण त्याच्या पहिले आम्ही रिव्हिजन सांगतो. जी संख्या x सोबत आहे ती y सोबत आहे. पुन्हा x सोबतची संख्या y सोबत आहे. म्हणून एकदा त्यांची बेरीज केली. बेरजेला 200 म्हणजे 200 ना ती बेरीज ते ऍडिशन डिवाइड होतं म्हणून त्याला आपण 200 ला डिवाइड केलं, राइट? एकदा इथे बेरीज केली म्हणजे ऍडिशन केलं, एकदा ऍडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन. आणि सबट्रॅक्ट करताना त्याची साइन आपण काय केली तर बदलली. आणि हे इक्वेशन आपल्याला 4 आलं. इक्वेशन 3 आणि 4 ला एकाखाली एक आपण घेतलं आणि एकाखाली एक घेऊन त्यांना काय केलं आपण सॉल्व्ह केलं. मग आपल्याला y भेटला. y ची किंमत, y ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये आपण ठेवू. एवढं लक्षात आलं तुम्हाला? देऊन घ्या. पुढचं पॉइंट आहे आपण जर समजा हे गणित तुम्हाला लक्षात आलं नसेल आता झालेलं तर मी असंच एक अंतिम गणित तुमच्यासाठी घेईन खास. पाहून घ्या. फक्त किमती चेंज करू आपण. 49x 57y is equal to 172. 57x 49y is equal to 250. आता जर इंदा सगळ्यात पहिले इक्वेशन घेऊन घ्या. 49x 57y is equal to 172. 57x 49y is equal to 250. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. पहा याचं काय वैशिष्ट्य, जी संख्या जो नंबर x सोबत आहे तोच y सोबत आहे का बघा. इथला x इथं y आणि खालचा x इथे y आहे. जी संख्या x सोबत आहे ती इथे y सोबत आणि इथली पण x सोबतची संख्या इथल्या y सोबत आहे ना. क्लियर? जर x सोबतची संख्या पहिल्या इक्वेशन मध्ये x आणि तीच संख्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये y मध्ये जर असेल तर एकदा त्यांचं ऍडिशन करा आणि एकदा त्यांचं सबट्रॅक्शन करा. आता आपल्याला त्यांचं काय करायचं? ऍडिशन करा. ऍडिशन 49 plus 57 how much? 106x. आता हे दोन्ही मायनस आहेत. मी कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं जर दोन्ही साइन मायनस असेल तर मायनस साइन तसा तसा ठेवायचं. दोघांची ऍडिशन करायची 106y आणि यांची ऍडिशन 2 and 2 4 7 and 5 2 4 424 adding 1 and 2, right? आता हे पूर्ण इक्वेशन कोणत्या नंबरला डिवाइड होणार पहा. 106 ने डिवाइड होते. 106 1 जा 106, 106 1 जा 106 and 106 4 जा 424. इथे काय केलं आपण? डिवाइड बाय 106. या पूर्ण इक्वेशनला 106 ने आपण डिवाइड केलं. ऍडिंग केली. आता याचं काय करायचं? सबट्रॅक्शन. काय करायचं? सबट्रॅक्शन. घ्या 49x 54 57y 172. सबट्रॅक्ट करायचं म्हणजे काय आता सांगितलं होतं. सबट्रॅक्ट करायचं म्हणजे फक्त त्याचे सिम्पली साइन चेंज करा. मायनस प्लस मायनस. 49x minus 57 साइडला घेऊन सांगतो तुम्हाला. एक प्लस आहे इथे कोणतं नाही म्हणजे प्लसच आहे. एक प्लस आणि एक मायनस. एक प्लस आणि एक मायनस असल्यावर काय करतात?
सबट्रॅक्ट करून लार्ज नंबरचं साइन, एक प्लस एक मायनस असेल तर सबट्रॅक्ट करा आणि मोठ्याचं साइन द्या. दोघांचं सबट्रॅक्शन करा. 59 चं 8x आणि मोठ्याचं साइन मायनस 8x इकडे आहे इकडे -57y याला सोडवूया आपण -57y प्लस 49y काय होणार एक मायनस एक प्लस म्हणजेच काय एक मायनस एक प्लस काय असताना सबट्रॅक्शन करून मोठ्याचं साइन दोघांचं सबट्रॅक्शन 8y मोठ्याचं साइन काय आहे मायनस मोठी म्हणजे लार्ज नंबरचं साइन द्यायचं एक मायनस एक प्लस असताना सबट्रॅक्ट करा आणि लार्ज नंबरचा साइन द्या. त्याच्यानंतर याला सोडून घ्या 252 -172 0 80 राइट मायनस याला सोडवलं इथे एक प्लस आहे एक मायनस आहे म्हणजे दोघांचे सबट्रॅक्शन करा आणि मोठ्याचं साइन द्या. 8x 8y आणि 8 सबट्रॅक्टिंग 1 and 2 from 1 right. आता सगळ्याला 8 ने पूर्ण इक्वेशन 8 ने डिवाइड होते 8 1 जा 8 8 1 जा 8 8 10 जा 8 डिवाइड बाय 8. आता आपल्याला दोन इक्वेशन भेटलेले हा आणि हा याला आपण नाव देऊन टाकूया नंबर इक्वेशन नंबर 3 इक्वेशन नंबर 4 फ्रॉम इक्वेशन नंबर 3 and 4 सांगा इक्वेशन नंबर 3 काय आहे x - y = 4 - x - y = 10. विचार करा तुम्ही याच्यामध्ये कशाला आपण चेंज करावं किंवा कशाला आपण कॅन्सल करावं x x कट होणार का y y कट होणार ऑब्वियसली x x कट होणार कारण जे साइन कसे आहेत वेगळे अशाच संख्या असेच नंबर कट होतील ज्याचे साइन वेगळे x x कटले राहिले काय y आणि y दोन्ही संख्याचा मायनस असेल तर मायनसचे साइन जशाचं करून दोघांचे सबट्रॅक्ट करा दोघांची ऍडिशन करायची y आणि y 2y 4 - 10 -6 y -6 मल्टिप्लाय माहिती इथे कोणतं साइन आहे म्हणजे मल्टिप्लाय आहे ना आणि मल्टिप्लाय मधलं मायनस इकडं डिवाइड मध्ये होणार 2 1 जा 2 2 3 जा 6 y हाऊ मच 3. आता ही y ची व्हॅल्यू कोणत्या मध्ये इक्वेशन मध्ये ठेवा आपल्याला सोपं जाते कोणतं इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवूया पुट द व्हॅल्यू ऑफ y into equation number 3. What is equation number 3? X minus y is equal to 4. X minus y ची व्हॅल्यू 3 is equal to 4. X ला x 4 ला 4 पाहून घ्या x ला x minus y ची व्हॅल्यू 3 4 जशाला तसं x आणि 3 यांचे सबट्रॅक्शन होते का नाही होत नसल्यामुळे या 3 ला आपण त्या साइडला पाठवू मायनस 3 तिकडे जाऊन प्लस x is equal to 4 plus 3 how much 7. So our solution means answer is 7,3. Are you getting it? पाहून घ्या स्टेप बघा आणि या स्टेप समजून घ्या असे नंतर मी काही नोटला करायला देणार आहे राईट डाऊन करून घेऊ शकता लिहून घ्या ते गणित लिहिणं झालं असेल तर हे ते गणित वाचून घ्या समजून घ्या आता शिकवलेले त्याच प्रकारचे गणित एक एक गणित प्रश्न दिलेले आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न